तर ठाकरे गटाच्या उमेदवाराला नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिलेला आहे। ठाकरे गटाचे उमेदवार सध्या नरहरी झिरवळ यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि नरहरी झिरवळांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरता संदीप गुळवे हे ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत आणि त्यांना आता नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दिलाय। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, काय अधिक माहिती आहे? तर संदीप गुळवे हे सध्या नरहरी झिरवळ यांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळी नरहरी झिरवळ यांनी संदीप गुळवेंना आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। सध्याची जी दृश्य आपण बघतो आहोत की ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे नरहरी झिरवळ यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या या उमेदवाराला आपला पाठिंबा घोषित केलेला आहे। चंदन पुजाधिकारी सध्या आपल्या सोबत जोडले गेले। चंदन, काय अधिक माहिती आहे? खरं तर नरहरी झिरवळ जे आहेत ते अजितदादा गटाचे आमदार आहेत। नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची सुरू आहे आणि या ठिकाणी ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत संदीप गुळवे त्यांनी ज्या वेळेला वाढदिवसानिमित्त झिरवळ यांची भेट घेतली त्यावेळेला नरहरी झिरवळ यांनी थेट संदीप गुळवे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना आपला जाहीर पाठिंबा जो आहे तो देऊन टाकला। आपल्या सोबत जे शिक्षक आहेत त्यांना देखील आपण सांगणार आहोत की त्यांनी संदीप गुळवे यांचं काम करावं अशा पद्धतीची जाहीर घोषणा झिरवळ यांनी केलेली आहे। आणि त्यामुळे एकीकडे महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात असताना झिरवळ यांच्याकडून थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला गेलाय। त्यामुळे आता या संदर्भात पक्षाकडून झिरवळ यांच्यावर काही कारवाई होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं मनुष्यरी म्हणजे आज झिरवळ यांचा वाढदिवस आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही बातम्या लागल्या आहेत किंवा जे काही बॅनर्स लागलेले आहेत त्या बॅनरवर या ठिकाणी शरद पवार यांचे फोटो छापण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे झिरवळ यांचा नेमका कल कोणाकडे आहे अशी देखील चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवळ हे सातत्यानं शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे आणि आज एकीकडे एवढी चुरशीची संपूर्ण चंदन, त्याच्यामुळे ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाकरे गटाच्या उमेदवाराला नरहरी झिरवळ यांनी पाठिंबा दर्शवलाय। कुठंतरी थांबावे लागतं म्हणून मोठ्या मनाने ते थांबलेत असं मी मान्य करतो किंवा समजतो। आता मध्यंतरी लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात गटाचे आमदार साहेबांच्या गटात जाण्याच्या म्हणजे परतीच्या मार्गावरती आहेत असं एक परसेप्शन आहे। असं खरंच आपल्याला वाटतं की असं काही म्हणजे राज्यात आहे? आता बरेच लोक म्हणतात झिरवळ परतीच्या वाटेवर, झिरवळ परतीच्या वाटेवर। तसं कोण कोणाच्या वाटेवर आहे काय अजून समजायला तसा मार्ग नाही आहे। पण तसं होणार नाही कारण दादाची कामकाजाची पद्धत जे आमदार आहेत त्यांनी तरी तिथं पाहिलेली आहे। साहेबांचंही काम आहे, साहेबांनी तर जे काही केलंय ते आत्तापर्यंत दुसरं कोणी करणारही नाही आणि भविष्यातही करणार नाही। असं जरी असलं तरी एक उमदा आणि शिस्तप्रिय नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं, तर असं काही होणार नाही। सगळ्यात जास्त चर्चा आपलीच होत असते मध्ये काय झालंय माझ्यावर काय म्हणून तुम्ही सगळेच जण टपून असता काय मला माहीत नाही। मी एखादी गोष्ट काही केली का लगेच त्याच्यावर, आणि ते बरं आहे मग त्या निमित्तानं माझं पुढं तरी नाव येतंय, नसेल तर दुसऱ्या मार्गाने कुठून येत नाही। असं काही घडलं का बरोबर नाव पुढे येऊन जातं। वसा वारसा असलेल्या संदीप भाऊंना गुळवे साहेबांचा फार मोठा वारसा आहे। त्यांच्या हातून जे काही गुळवे साहेबांच्या हातून जे अर्ध, कारण त्यांचं तसं ते जाण्याचं वय नव्हतं, परंतु परमेश्वराच्या मनात आलं तर कोणी रोखू शकत नाही आणि त्यांच्याकडून जी सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याचं ज्यांचं स्वप्न, अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप भाऊला मी मनापासून शुभेच्छा देतो। मदत करणार आहात का आपण निवडणुकीला? आता इथंच मी असलेल्या शिक्षक मंडळीला विनंती केली की बाबा संदीप भाऊला सगळ्यांनी मदत करा। बावा सर आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, सगळ्यांनी मदत करावी अशी मी विनंती करतो।